ते हे सगळे कामं करतात, आम्ही काही करत नाही. आम्ही शांतपणे बारामतीच्या जनतेसाठी आम्ही काम करत राहतो आणि करत आलोय. आम्ही एकत्र कधी येणार नव्हतोच. आपल्या विचारांसाठी, पवार साहेबांसाठी आणि निष्ठेसाठी, सत्यासाठी आम्हाला सगळ्यांना लढावं लागतं. नमस्कार, मी अमोल तोरणे. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये ज्या शहराची चर्चा असते ते ते म्हणजे बारामती शहर. आज बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. खऱ्या अर्थानं आतापर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका दिसत होती आणि या पक्षाचे जे युवा नेते आहेत युगेंद्र पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. तर त्यांनी आता काही वेळापूर्वी आपली भूमिका, आपल्या पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे की सर्व समविचारी जे पक्ष आहेत, उभाटा, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल आणि वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढवण्याचं त्यांनी पत्रकार परिषद जाहीर केलं. तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. दादा नमस्कार, काय सांगाल की बारामती नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण अचानक एक थोडक्यात सगळ्यांना धक्का दिला की गेल्या अनेक दिवसांपासून वाटत होतं की शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट एकत्र ही निवडणूक लढवेल, मात्र तुम्ही तशी भूमिका न घेता इतर पक्षांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीने लढवणे झाले. तर काय सांगाल आपण? काय जे आमचे विरोधक आहेत ना, ते मुद्दामून ही सगळी चर्चा पसरवतात, मुद्दामून ही चर्चा ते तिथं तयार करतात. कारण मग त्यांना वाटतं की आमचे सगळे उमेदवार, कार्यकर्ते थोडे घाण राहतील आणि आज सत्ता त्यांच्याकडे आहे. ते हे सगळे कामं करतात, आम्ही काही करत नाही. आम्ही शांतपणे बारामतीच्या जनतेसाठी आम्ही काम करत राहतो आणि करत आलोय. आम्ही एकत्र कधी येणार नव्हतोच, पण तशी चर्चा मीडियामध्ये खूप झाली आणि आज ती आम्ही आमच्या पक्षाची भूमिका तिथं स्पष्ट केली. ह्याच्या आधी मला काही सांगायचं नव्हतं, कारण आमची सगळी चर्चा चालू होती. इथं शिवसैनिक आहेत, काँग्रेसचे सगळे लोक आहेत, वंचितचे लोक आहेत, MIM आणि मनसेचा आपल्याला पाठिंबा आहे, काही अपक्ष उमेदवार आपल्या सोबत आहेत आणि सगळ्यांशी आपण ती चर्चा करत होतो. त्याच्यामुळं सगळं तिथं त्यावेळेला सांगणं हे योग्य नव्हतं आणि ह्या आमचे जे विरोधक आहेत त्यांनी ती चर्चा तिथं सगळीकडे सुरू केली. पण आज शेवटचा दिवस होता फॉर्म भरायला. तो फॉर्म आम्ही आमच्या सगळ्या उमेदवारांनी भरलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना वाटलं की आपली भूमिका आपण आत्ता ती स्पष्ट करावी. साधारणतः लोकसभा निवडणूक पूर्ण आपण ताकदीने लढवली, विधानसभा निवडणूक ताकदीने लढवली आणि आता परत बारामती नगर परिषद सुद्धा त्या पद्धतीने आपण लढवण्याचा निश्चय केलेला आहे. वास्तविक पाहता एकीकडे जर बघितलं तर ताकद मोठी आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे. तर तुम्ही कशा पद्धतीने समोर जाल आणि तुमचे प्रचारातील मुद्दे काय असतील? ताकद ही मोठी आहे, हे मान्य आपल्याला सगळ्यांना करावंच लागेल. आदरणीय पवार साहेबांनीच ती ताकद त्यांना किंवा त्या पक्षाला दिली आणि मग नंतर काय झालं त्याच्या खोलात मला जायचं नाहीये. पण आज आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. आज आम्ही आमची निष्ठा ठेवली. आम्ही सगळे पवार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे आम्ही सगळे तिथं उभे राहिले आहोत आणि ताकद जरी मोठी असली तरी आपल्याला तिथं आपल्या विचारांसाठी काम करावं लागतं, कष्ट घ्यावे लागतात, संघर्ष करावं लागतो. आज जेव्हा आपले सगळे स्वातंत्र्य सैनिक लढत होते स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या समोर पण मोठी ताकद होती. आता जी ताकद आहे त्याच्यापेक्षा मोठी ताकद होती, तरी पण त्यांना यश मिळालंच. थोडा वेळ त्यांना तिथं संघर्ष जास्त करावा लागला, संयम ठेवावा लागला, कष्ट भरपूर घ्यावे लागले. पण नंतर यश हा त्यांचाच होता. शेवटी पवार साहेबांनी जर बघितलं तर आतापर्यंत बेरजेचं राजकारण केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही निवडणुकीमध्ये शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांचा किंवा सहकारी संस्थांचा विचार करून माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा तीच भूमिका घेतली. तर एकंदरीत आपल्याला जर आता निवडणुकीचा आपण आज शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा, अजून उमेदवारी अर्ज माघारी करण्याचा काही अवधी आहे. तर या दरम्यान जर समोरून काही मनोमिलनाचा जर प्रस्ताव आला आपल्याकडे तर आपण काय कराल?
नाही, समोरून असं प्रस्ताव येईल असं मला वाटत नाही, आणि जर आला तर तेव्हा आपण बघू, पण असं प्रस्ताव येईल असं मला अजिबात वाटत नाही. साधारणतः जागा वाटपामध्ये आपलं जे ठरलंय सध्या, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि इतर जे पक्ष आहेत, तर कशा पद्धतीनं उमेदवाराचे हे असेल, म्हणजे जागा वाटप असेल? साधारण आपण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार साधारण 20 ते 25 जागांवर आम्ही निवडणूक लढवतोय, आणि बाकीचे जे जागा आहेत त्या आपण आपल्या सगळ्या मित्र पक्षांना आपण ते सोडलेले आहेत. दुसरं असं दादा, की लोकसभेला खरं हा प्रश्न जरा थोडा वेगळा आहे. लोकसभेची निवडणूक होती ती सोकियांबरोबर होती, विधानसभेची निवडणूक सोकियांबरोबर आहे. आता बारामती नगर परिषदेची निवडणूक जरी नगर परिषदेची असली तर सोकियांबरोबरच आहे. तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? काय करणार आता, बारामतीमध्ये जी परिस्थिती झाली आहे ती आम्हाला कुणालाच नको होती, पण ते आपण म्हणजे किंवा साहेबांनी ते केलं नाही, आम्ही सगळ्यांनी ते केलं नाही, पण ते झालं दुर्दैवाने. पण काय काय करू शकतो, आपल्या विचारांसाठी, पवार साहेबांसाठी आणि निष्ठेसाठी, सत्यासाठी आम्हाला सगळ्यांना लढावं लागतं.